बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 4 दिवसापासून हरीश भैया राठोड हे अंबड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत। काय मागण्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय सांगाल दादा, 4 दिवस झाले उपोषण करतायत, या अगोदर देखील आंदोलन झाली, त्यानंतर उपोषण देखील झालेली होती। काय वाटतं, मागण्या का मान्य होत नाही तुम्हाला? त्या सरकारला बंजारा समाजाचा फक्त मतदानासाठी उपयोग करायचा आहे आणि या ठिकाणी बंजारा समाजाचे लाखोचे मोर्चे निघाले, लाखोने आंदोलनं झाले, पण तरी ह्या सरकारला कुठं जाग येत नाही आहे। म्हणून मी या ठिकाणी नव्यानं पुन्हा आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे। जर सरकारने दखल नाही घेतली तर मी उद्यापासून रोडवर बसून आंदोलन करणार आहे। कितवा दिवस आहे साधारणतः आज, आणि प्रशासनाचं कोणी अधिकारी या ठिकाणी आलेलं होतं का? आज 4था दिवस आहे आणि 4था दिवस असल्यामुळे आज तहसीलदार आले आणि तहसीलदार त्यांची काय भूमिका पण स्पष्ट केली नाही आहे। तर मी सरकारना तुमच्या माध्यमातून विनंती करत आहे, आणखीन विनंती करत आहे, बंजारा समाजाचा तुम्ही अंत पाहू नका। बंजारा समाज कधी एकदा पेटला तर तुमचा पूर्ण उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी सांगतो। शेवटचा काय इशारा आता? ते बघा, सरकारनं आमची दखल नाही घेतली तर आम्ही तुम्हाला सांगतो, उद्या महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत आणि मी स्वतः इथं उपोषण न करता मी उन्हात बाज टाकून उपोषण रोडवर चालू करणार आहे। या अगोदर देखील मोठं आंदोलन आपल्याला जालन्यामध्ये ठिकाणी झाले किंवा महाराष्ट्रभर झालेली होती। नेमकं काय असं काय वाटतं की नेमकी ही मागणी मान्य केल्या जात नाही? हे बघा, या धर्तीवर हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं। या ठिकाणी बंजारा समाज पण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि त्याच धर्तीवर बंजारा समाज पण ही मागणी करते। पण विशेषतः असं झालंय की बंजारा समाज हा शांत बसलेला आहे, म्हणून हा सरकार कुठंतरी वेळकडूपणा चालू केलेला आहे। म्हणून मला असं वाटतंय, माझा बंजारा समाज असं शांत बसलेला आहे म्हणून सरकारला जाग येत नसेल, ही एक आम्हाला वाटलेली भूमिका आहे। पण मी माझ्या बंजारा बांधवांना विनंती करत आहे की हा सरकार अवघ्या 1 वर्षापासून 2005 पासून महंत श्री रामराव बापू महाराज यांच्या मार्गदर्शनासाठी आंदोलन झाले, पण ह्या महाराष्ट्र सरकारकडून फक्त आम्हाला शिफारसी हव्या आहे। पण बंजारा समाजाने मी तुमच्या माध्यमातून विनंती करीत आहे की हा सरकार आपल्याला आतापर्यंत लाखोच्या संख्येने मोर्चा निघालेत तरी पण दखल घेत नाही। याच्यामुळे आपल्याला कुठेतरी उद्रेक करावा लागेल, त्यामुळे हा सरकारला जाग येईल आणि बंजारा समाजाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन थोडंसं लक्ष वेधेल, असं आपण महाराष्ट्रभर आंदोलन करावे लागेल, असं मी बंजारा समाजाला या तुमच्या माध्यमातून इशारा देत आहे। समाज बांधवांना आता शेवटचा काय इशारा असू शकतो आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी समाज बांधव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, काय सांगा? नक्कीच येणार आहे, कारण की आता बंजारा समाजाचा संयम संपलेला आहे, या सरकारावरून विश्वास उठलेला आहे। हा प्रशासन हा झोपलेला प्रशासन आहे, सरकार झोपलेला आहे। जोपर्यंत या सरकारच्या छाताडावर बंजारा समाज बसणार नाही तोपर्यंत मला तर वाटत नाही हा सरकार बंजारा समाजासाठी ठोस पावलं उचलले। म्हणून उद्या आम्ही या ठिकाणी खूप मोठा रस्ता रोको करणार आहोत आणि महाराष्ट्रभर काही ठिकाणी रस्ता रोको पण होणार आहे आणि उद्रेक झाल्याशिवाय शांत बसणार नाही बंजारा समाज आमचा। म्हणून मी विनंती करतोय वारंवार सरकारांना की आमच्या बंजारा समाजासाठी गोरगरीब समाज आहे, ऊसतोड करून खाणारा समाज आहे, त्यांच्याकडे थोडंसं वेगळ्या लक्षाने आपण पाहावं, ही मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून विनंती करतो। अगदीच आपण पाहिलं तर मागील 4 दिवसांपासून हे आमरण उपोषण सुरू आहे, मात्र प्रशासन कुठेतरी आमच्या उपोषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर उद्यापासून आम्ही या ठिकाणी रास्ता रोको देखील करणार असल्याचा इशारा या ठिकाणी या समाज बांधवाकडून देण्यात आल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे। अजय गाडे, LS मराठी, अंबड, जालना।